नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे आजी आजोबांचा सहवास. आजी आजोबा आपल्यासाठी खूप काही असतात. ते आपल्याला खूप जीव लावतात, आपले लाड करतात, आपल्यासाठी खाऊ आणतात, खेळणी आणतात, बाहेर जाताना विचारतात तुम्हाला काही पाहिजे? आम्ही येताना घेऊन येऊ ते म्हणतात. चॉकलेट, खाऊ घेऊन येतात, सगळ्यांना देतात. मी आजी आजोबांजवळ जास्त राहत होती. मला त्यांच्यासोबत खूप आवडायचे. घरात आजी आजोबा असल्यावर खूप छान वाटते. आजोबांना फिरायला खूप आवडायचे. आम्ही वर्षातून एकदा तरी बाहेर फिरायला जायचे. खूप मजा यायची. आमची मोठी फॅमिली होती. 2-3 दिवस आम्ही फिरायला जायचे. मजा करायचे, मस्ती करायचे, फुल मजा असायची. मी आजोबांची खूप लाडकी होती. घरात आजी आजोबा असल्यावर घराला घरपण येतं. घरात आनंद असतो. त्यांचा सहवास खूप छान असतो. घरात शांतता असायची. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ते आपल्याला नवीन नवीन शिकवत राहतात. आजोबा आमचा अभ्यास पण घेत होते. पाढे लवकर पाठ होत होते. आम्हाला गोष्टी सांगत होते. आजी सोबत शेतात जायला मजा येत होती. थोडं काम केल्यावर कंटाळा येत होता. आजी ते पूर्ण करायची. शेतात फिरायची, बोरं, चिंचा, अजून जे फळ मिळेल ते खात असायची. आजी खूप लाड करायची. माझी नात माझ्यासोबत शेतात आली. तिने काम केलं. कमी काम केलं तरी खूप काम केलं असे सांगत होती. मी माहेर गेल्यावर त्यांना खूप छान वाटायचे. नातीने खाऊ आणला असेल, त्यांना काही पण खायला घेऊन गेल्यावर त्यांना खूप आनंद होतो. आजी आजोबा आपल्या आयुष्यात हवे, त्या आयुष्यातून गेल्यावर आपल्याला त्यांची आठवण येते, जास्त येते. बालपण त्यांच्या सहवास घालवतो. मोठं झाल्यावर आपण त्यांच्यासाठी वेळ नसतो. माझी आठवण आल्यावर मला भेटायला यायचे. वेळ झाले होते तरी शेवटी जेव्हा आले तेव्हा बोलून गेले होते. आता मला तुझ्या घरी येताना येणार नाही तसेच झाले. मला आजोबांना तर शेवटचे भेटता पण नाही नव्हते आले. आजी मला शेवटी बोलली होती, मला भेटायला येत नाही का? आजोबाच्या वेळेस मला जाता आले नाही म्हणून आजीला बघायला लगेच गेली. आता दोघांची खूप आठवण येते. असं वाटते ते आता हवे होते, असं वाटत राहते. तुम्हाला पण तुमच्या आजी आजोबांची आठवण येते का? अशाच लघुकथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.